समाजातील सर्व बंधू भगिनींना जय हिंद आणि जय महाराष्ट्र. आज देशामध्ये अराजकता माजलेली आहे. त्याचबरोबर संपूर्ण देशामध्ये हुकुमशाहीचे वारे सुद्धा वाहत आहेत. आज संपूर्ण देशाचं भविष्य हे अंधारमय झालेलं आहे. तरुणांना नोकऱ्या नाहीत, बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. शिक्षण घेण्यासाठी शिक्षण व्यवस्था बघितली तर अतिशय बरबटलेली आहे. आणि अशा बरबटलेल्या भ्रष्टाचारी शिक्षण व्यवस्थेबाबत जर तरुणांनी आवाज उठवला तर त्यांच्यावरती लाठीचार्ज, त्यांना मारलं जातं. हा एक अतिशय गंभीर असा प्रश्न देशासमोर निर्माण झालेला आहे, तरुणांसमोर निर्माण झालेला आहे, प्रत्येक समाजातील वर्गामध्ये निर्माण झालेला आहे. आज तरुण म्हणजे देशाचं भविष्य आहे. परंतु काल परवा जे जंतर मंतरवरती दिल्ली पोलिसांनी ज्या पद्धतीने तरुणांवरती आणि देशाच्या भविष्यावरती लाठीचार्ज केला, ही एक दयनीय अवस्था आहे. प्रत्येक तरुणाने, प्रत्येक भारतीयाने सध्या जागा झालं पाहिजे. आज जर आपण आपला आवाज नाही उठवला, आज आपण जर या तरुणांच्या पाठी उभे नाही राहिलो, तर आपल्याचं भविष्य, आपल्या देशाचं भविष्य हे अंधकारमय असल्याशिवाय राहणार नाही. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी लोकशाही पद्धतीने निवडून दिलेले सरकार आज ज्या पद्धतीने काम करत आहे त्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले. परंतु आजचं जर सुराज्य स्थापन करायचं असेल तर सरकारने सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जातीभेद न करता पुढे गेलं पाहिजे. परंतु असं होताना दिसत नाही आहे. आज जर देशातील न्यायव्यवस्था पाहिली तर न्याय मिळणं फार कठीण झालेलं आहे. अन्यायाच्या सीमा दूर दूर वाढलेल्या आहेत. गरीब गरीबच होत चाललेला आहे, श्रीमंत श्रीमंतच होत चाललेला आहे. दोन चार माणसांच्या हातामध्ये हा संपूर्ण देश विकला जात आहे. देशातली इंच इंच जमीन विकली जात आहे. स्वतंत्र मिळवण्यासाठी आपल्या लोकांनी जे बलिदान दिलेलं आहे त्या बलिदानासाठी आता काहीच महत्त्व उरलेलं नाही आहे. समाजाचं भविष्य अंधारमय दिसत आहे. तरुण भरकटलेल्या अवस्थेमध्ये आज सैरावैरा संपूर्ण जगामध्ये फिरत आहे. महागाईने कळस गाठलेला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. संपूर्ण देशामध्ये महिला सुरक्षित नाहीत. संपूर्ण देशामध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झालेलं आहे. या लोकशाहीच्या माध्यमातून
आज सरकारला आम्ही आवाहन करत आहोत की आपण जागे व्हा, तरुणांना त्यांचा हक्क द्या, त्यांच्यासाठी उद्योग निर्मिती, नोकरी, व्यवसाय निर्माण करा, शेतकऱ्यांना मदत करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, महिलांना सशक्त करा आणि देशाचं जे तरुण आहे, जे देशाचं भविष्य आहे, त्याला अधिकाधिक शक्तिशाली करण्याचं आव्हान या माध्यमातून आम्ही सरकारला करत आहोत. सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी हीच विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.